मॅनेजर काकांचा फोन आहे. हा काका बोला. तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सिद्धिराजचा फोन येऊन गेला. तुमची फाईल मी पुढे पाठवली आहे. तुम्हाला एक व्हेरिफिकेशनचा कॉल येईल. मी सरांशी सुद्धा बोललोय आणि तुमचं लोन सँक्शन होऊन जाईल. खरंच 100%. थँक्यू सो मच काका. काका हे लोन आमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे लोन सँक्शन जर झालं तर आम्हाला तुमची मदत होईल. डोंट वरी, होऊन जाईल. हो, आजपर्यंत गाडे पाटील यांनी आम्हाला खूप मदत केली आहे. त्याची आठवण आहे आम्हाला. थँक्यू सो मच काका. काका मी फोन ठेवू? ओके बाय. आणि काय 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 म्हणाले काय म्हणाले प्लीज सांग. थांब सांगते. काका म्हणाले आपलं लोन लवकरच सँक्शन होणार आहे. आपली फाईल त्यांनी पुढे पाठवलीये. वाव, यस. थँक्यू 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 सो मच आणि थँक्यू. आणि मला माहिती आहे का तू एका आमदाराची मुलगी आहेस. तुझ्या बाबांनी तुला कधीच कुठलीच गोष्ट कमी भासू दिली नाही. जी गोष्ट तुला हवी असेल ना ती वेळेच्या आधी तुझ्या पुढे हजर केली ग. माझ्यासोबत लग्न केल्यानंतर तुला मी कधीच काहीच देऊ शकलो नाही अगं. तुला जे काही हवं होतं ते स्वतःच मेहनत करून तुला घ्यावं लागलं. काहीच करू शकलो नाही. आय नो हॅरी, बट प्रेम करून लग्न केलं म्हणजे डेट्स, शॉपिंग आणि लवी डबी टॉक्स तर नसतात ना. मी जेव्हा लग्न करून ह्या घरात आले तेव्हा ही फॅमिली, इथलं कल्चर माझ्यासाठी खूप वेगळं होतं रे. पण हॅरी खरं सांगू, तुझी फॅमिली खूप चांगली आहे. मी बऱ्याच गोष्टी शिकली आहे त्यांच्याकडून. इव्हन आपले आई बाबा किती समजून घेतलं रे त्यांनी आपल्याला. लग्नानंतर आपल्यावर किती रिस्पॉन्सिबिलिटीज येतात हे हळूहळू कळतंय रे मला. बट आय प्रॉमिस हॅरी, मी तुझी साथ कधीच नाही सोडणार. कधीच नाही. कायम तुझ्या सोबत राहील. अरे मेड्या रडतोस काय? थँक्यू हनी. रडू नकोस. थँक्यू सो मच. जानू, विश्वा, अरे कसलं भारी आहे हे. तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो. पण हे तू मला का देतोयस? माझी एक आठवण तुझ्याकडे राहावी म्हणून. खूप छान आहे हे. थँक्यू. कुठे आहेस तू? बघ, तुझ्यासोबतच्या कितीतरी आठवणी आहेत माझ्याकडे. आणि आता तू अजिबात कॉन्टॅक्ट मध्ये नाहीयेस. स्वतःला माझा बेस्ट फ्रेंड म्हणवतोस आणि आता अचानक गायब झालेस. अन्याय, मला तुझ्या घरी इश्यूज आहेत, पण अरे एकदा तरी माझ्याशी बोलायचंच ना. मी नसतं का तुला समजून घेतलं? नाही, आता एक्झाम्सला जेव्हा तू कॉलेजला येशील ना तेव्हा बरोबर बघते तुझ्याकडे. चांगलाच ओरडा खाणार आहेस तू माझा. ऍड कुठला. ए वीणा, चहा दे ग मस्त. गाई, आम्ही उठायच्या आधीच तुझी देवपूजा झालेली असते ना, मग आज काय हे नवीन? बघ रे बाबा देवा, आज काहीतरी विशेष मागणं आहे तुझ्याकडे.
चेष्टा कसली करताय? वहिनी चेष्टा आणि दादा नाही हो, नाही नाही नाही. कारण दादासाठी हिशोब हा जिव्हाळ्याचा विषय असतो. हं? चहा पेकू का तो? ए पण मी काय खोटं बोलतोय का? पुढे सांग ना. दोघही चहा पे. अहो आज जान्हवीची परीक्षा सुरू होते ना, म्हणून जरा अच्छा, जानूची परीक्षा सुरू होते. पण जानू घरात नसल्यामुळे परीक्षेचं असं काय वातावरण वाटत नाहीये, नाही ना? नाही बरोबर आहे. कारण घरी असताना मला सारखी म्हणायची, दादा माझी रिव्हिजन घे. आणि सगळ्यांना म्हणायची, कोणीही आवाज करू नका, माझी एक्झाम आहे. आता नाहीये तर कस तरी वाटतंय ना. मलाही सारखी म्हणायची, वहिनी कॉफी देतेस का ग? एवढा टॉपिक संपल्याशिवाय मी काही उठायची नाही. तिची जागरण, सकाळी उठण्याची धावपळ, सगळ्यांची खूप आठवण येते मला. ही जी काही तिची आठवण येते ना तुम्हाला, आता तुम्ही सगळ्यांनी तिलाच सांगा. कसं काय आई? पेपर संपल्यावर आज येणार आहे ती. काय? वाव. हे बरं केलंस हो लक्ष्मी. अगं जयंत कितीही काळजी घेत असला ना, तरी शेवटी माहेर ते माहेरच. आई बाबांपाशी जितकं निवांत मुलांना वाटतं ना, तितकं कुठेच वाटत नाही बघ त्यांना. अगदी. लक्ष्मी, पण तू जानू आणि जयंत दोघांनी बोलवलंस ना ग? अर्थात दोघांना अगदी आग्रहाचं आमंत्रण केलंय. हो म्हणाले जावई बापू. अरे वा. चला, जानू येणारे म्हटल्यावर तयारीला लागलं पाहिजे, हो ना आई? बाई मी तुला सांगणारच होते. चला आई.